म्हणूनच आपल्या खेडेगावामध्ये पोती आपण लावलं तर पोती लावल्यानंतर आता ते काही राहिलेलं नाही. पोती लावलं तर वाचक सूचक दोघंच राहू लागलेत, परंतु अखेरच्या दिवशी भंडारा मोठा होतो. परंतु त्या पोतीमध्ये मात्र सारांश विचार केलं तर त्याच्यामध्ये असं काही गोष्ट आलं तर आपोआप संख्या वाढतो. मग त्या सर्व गोष्टी घडत असताना तुमची जीवाचं तुम्हाला अनुकूल व्हावं अशी गोष्ट सांगितलेली आहे. परंतु माऊलीने मात्र काय सांगतात, या परमर्षी ग्रंथ म्हणजे फक्त सुखासाठी नाही, या ग्रंथ फक्त तुमचं अडचणी दूर करण्यासाठी नाही, हे ग्रंथ फक्त तुम्हाला काय तर मिळावं याच्यासाठी नाही, हे ग्रंथ म्हणजे तुमचं जीवनाचं कल्याणासाठी हा ग्रंथ आहे असं माऊली सांगितलं. जीवनाची कल्याण झाला पाहिजे. यह आणि परजन्माचं, यह सुख आणि परसुख. यह सुख म्हणजे इथं जन्माला, पर म्हणजे भगवंताकडे तुम्ही गेल्यानंतरच. यह आणि पराचं जे काही चिंतन होतो, दोन्ही विचार या ग्रंथामध्ये माऊलीने सांगितलेले आहे. म्हणून सखोल चिंतन करत असताना माऊलीने प्रत्येकांना वाटतो तर आपलं प्रत्येकाचं जीवन सुंदर झालं पाहिजे. कुणाला वाटते को जीवन खराब झालं पाहिजे म्हणून? तुम्हाला वाटते का जीवन आपलं चांगलं व्हावं वाटतं का वाईट व्हावं वाटते? चांगलंच व्हावं वाटतं. मग चांगलं जीवन व्हायचं असेल तर जीवन कसं आहे? जीवन, तुमचे जीवन कसं आहे? तुमच्या दृष्टीनं तुमच्या दृष्टीने तुमचे जीवन कुठपर्यंत आहे? दुःखात असेल तर सुख भेटला पाहिजे, नोकरी नाही तर नोकरी लागला पाहिजे, श्रीमंत झाला पाहिजे, तुमच्या मनासारखं थोडंफार घडलं तर तुमचे जीवन सुखाचं आहे. परंतु तेच जीवन काही प्रमुख लोकांची विचारानं आम्ही थोडंसं बोलायचं म्हटलं